राजकारणातील ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा शरद पवारांनी एखादं केलेलं विधान महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित होतं आणि त्याच्यावरती अनेक वेळा अनेक प्रकारचे मतप्रवाह आणि मतमतांतर पुढे येतात. अशाच प्रकारचं एक विधान सध्या महाराष्ट्रभर चर्चिलं जात आहे. शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांनी बोलत असताना वारकरी संप्रदायामध्ये 60% प्रतिगामी लोकांचा आता शिरकाव झाल्याचं उदाहरण केलं आणि महाराष्ट्रामध्ये या एका वाक्यावरून सर्वच क्षेत्रामध्ये, विशेषतः धार्मिक क्षेत्रामध्ये मक्तेदारी असणाऱ्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला घेऊन त्यांचं तीळपापड सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे. अनेकांनी या परीनं आपापली मतं मांडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. या भूमिकेचा विचार करत असताना शरद पवार यांनी ही भूमिका मांडण्यामागची भूमिका, त्यांचं कारण, याही पेक्षा शरद पवार यांनी ही भूमिका का मांडली आणि त्याच्यामधलं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. महाराष्ट्रामध्ये वैदिक धर्म, शैव धर्म, नाथ धर्म, दत्त संप्रदाय आणि सुफी संप्रदाय अशा प्रकारचे अनेक संप्रदाय कार्यरत आहेत. त्यामध्येच सुमारे 700 वर्षापूर्वी संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रयत्नानं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचला गेला. आता वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माचा भाग असला तरी देखील हिंदू धर्मातील ज्या अटी आणि जाचक काही नियम आहेत, त्या नियमांना शिथिल करून सर्व वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीचा पांडुरंग हे आपलं दैवत मानून या संप्रदायाची स्थापना झाल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघावयास मिळतं. एकंदरीत विचार केला तर ज्ञानेश्वरांच्या काळापासून ते अगदी काल परवापर्यंतची जरी या वारकरी संप्रदायाची वाटचाल आपण बघितली तर शरद पवार यांनी केलेल्या विधानाला अनेक वेळेला पुष्टी मिळाल्याचे प्रकरण आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या पासून ते अगदी कालच्या आषाढी वारीपर्यंत पाहावयास मिळतात. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे खरं तर विठ्ठल भक्त होते, ते वैष्णव होते, ते वारकरी संप्रदायाचे पाईक होते. परंतु त्यांना देखील वैदिक धर्माच्या पद्धतीनं एका फार मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागल्याचं आपण अनेक वेळेला पुराणात बघितलं. देहांत प्रायचित्त घेऊन त्यांनी आपलं जीवित कार्य संपवलं. हा शरद पवार यांनी मांडलेल्या प्रतिगामी आणि पुरोगाम्यांचा विषय नाही का, असं या निमित्तानं काही वारकरी संप्रदायातील लोकांचं मत या निमित्तानं पुढे येताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. एकंदरीत संत ज्ञानेश्वरांना देखील, त्यांच्या वडिलांना देखील या संप्रदायामध्ये काम करत असताना प्रतिगामी लोकांचा विरोध झाल्याचंच आपल्याला त्यामध्ये पाहावयास मिळतं. त्यानंतरचा 300-350 वर्षानंतरचा जो कार्यभाग येतो, तो संत तुकाराम महाराजांचा कार्यभाग येतो. संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल महाराष्ट्राच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्यांचं देहावसान कशा पद्धतीने झालं या बाबतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये अनेक मत आणि मतांतर आहेत. दुसरं मत जर आपण पडताळून बघायचं म्हटलं तरी देखील या प्रतिगामी लोकांच्या विरोधामुळेच तुकाराम महाराजांच्या वरती हे प्रसंग आल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. संत तुकाराम महाराजांचा गाथा बुडवण्याचा प्रकार असेल किंवा एकंदरीत त्यांना छळण्याचा प्रश्न असेल आणि त्याच्यावरून तुकाराम महाराजांनी केलेल्या अभंगाची निर्मिती याचा जर विचार केला तर त्या काळामध्ये देखील प्रतिगामी लोकांनी या वारकरी संप्रदायाला विरोध केल्याचं अनेक उदाहरणामधून आपल्याला सांगता येतं. नामदेवांच्या समकालीन कालावधीमध्ये मंगळवेढ्याच्या संत कानोपात्रेचं उदाहरण जर आपण घेतलं तर संत कानोपात्रा ही एका नाचकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलगी होती आणि तिला देखील वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर एका महाकठीण परीक्षेला सामोरं जावं लागलं होतं. संत कानोपात्रेचा अंत आणि त्यांना मिळालेली शिक्षा
या बाबतीमध्ये जर आधुनिक विचारसरणीने विचार केला तर कानोपात्रीचा बळी हा देखील या प्रतिगामी लोकांचाच प्रकार असल्याचं आपल्याला इतिहासामध्ये पाहावयास मिळतं. आणि म्हणून संत चोखामेळा हे जे दलित समाजाचे संत होते त्यांच्या इतिहासाची जर पानं चालली तर संत चोखामेळांना केवळ क्षुद्र होते म्हणूनच या काही समाजानं वारकरी संप्रदायामध्ये त्यांना येण्यासाठी बंदी घातली होती. पांडुरंगाचं दर्शन देखील त्यांना मिळालं नव्हतं आणि त्या उद्विग्न भावनेतून संत चोखामेळा यांच्याकडून काही अभंगाची निर्मिती देखील झाली आहे. धाव घाली विठो चालू नको मंद, धाव घाली विठू चालू नको मंद, बडवे मारिती मज तरी काय अपराध, अशा प्रकारचे अभंग संत असणाऱ्या चोखामेळांच्याकडून जे निर्माण झाले ते या उद्विग्नतेतूनच निर्माण झाल्याचं चित्र महाराष्ट्रानं संत नामदेवांच्या कालावधीपासून बघितलेलं आहे. म्हणजे 750 वर्षापूर्वीपासूनच्या आजच्या परंपरेपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा अभ्यास आपण जर केला तर संत तुकाराम महाराजांनी हा पालखी सोहळा सुरू केलेला होता. संत तुकाराम महाराज देहूहून निघाल्यानंतर संत तुकारामांचे ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्याची परंपरा सुरू केली होती. वारकरी एकत्रित आणून त्याला सोहळ्याचं स्वरूप देण्याची पहिली प्रक्रिया या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये नारायण महाराजांनी सुरू केलेली होती. ते देहूहून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन, आळंदीहून माऊलीच्या पादुका घेऊन त्यानंतरच्या पंढरपूरच्या वाटेवरून येत होते. ही परंपरा आपणास माहित आहे. परंतु नारायण महाराजांच्या काही प्रयत्नानंतर तो सोहळा बंद पडला आणि त्यानंतर हैबत बाबांनी हा पंढरीचा आषाढीचा असणारा वारीचा सोहळा सुरू केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. हैबत बाबांनी सुरू केलेल्या वारीच्या सोहळ्यामध्ये नारायण महाराजांच्या परंपरेमध्ये काही बदल करण्यात आले. पण हे बदल करत असताना ज्या लोकांनी हैबत बाबांच्या वारीच्या सोहळ्याला भजनाची यंत्रणा दिली त्या लोकांच्याकडून आजपर्यंत देखील वारीच्या सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुकाराम महाराजांची आरती म्हटली जात नाही. हा देखील प्रतिगाम्यांनी वारकरी संप्रदायाला म्हणजेच तुकाराम महाराज यांना केलेला विरोधच आहे असं म्हटलं तर ते या निमित्तानं वावगं ठरणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारे लोकच भविष्यामध्ये वारकऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमामधून आता एका वेगळ्या मार्गाने निघालेले आहेत. स्वतःला आचार्य पदवी धारण, वारकरी संप्रदायामध्ये आचार्य या पदवीला मान्यता असल्याचं आजपर्यंत तरी संत साहित्यामध्ये कुठेही आपल्यास पाहावयास मिळत नाही. आचार्य ही पदवी वारकरी संप्रदायाला निश्चित मानली जाते. कारण तुकाराम महाराजांनी सांगितले, सकळाशी येथे आहे अधिकार. इथं येणाऱ्या कुठल्याही वारकऱ्याला जात धर्म पंथ याची कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. म्हणून मुस्लिम संतांनी देखील वारकऱ्यांची सेवा पार पाडलेली उदाहरणं आपल्याला अनेक वेळेला संत साहित्यामध्ये पाहावयास मिळतात. आणि म्हणून संत पंढरपूरला येणं, वारी करणं किंवा विठ्ठलाचं दर्शन घेणं हे वैष्णव पंथांचं मुळातलं लक्षण नाहीच. ठाईच वैसोनी करा एक चित्त, वाचे अनंत आळवावा असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्या नीतिमत्तेप्रमाणेच अरणचे संत सावतामाळे असतील किंवा संत गाडगे बाबा असतील यांनी देखील मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची उदाहरणं फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. अशा पद्धतीनं केवळ नामचिंतनाची भक्ती करून हा संप्रदाय जगवण्याचं काम होत असताना अलीकडच्या कालावधीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्याबरोबर धारकरी घुसवून या वारकरी संप्रदायाला डिस्टर्ब करण्याचं काम जर कोणाकडून होत असेल तर ते निश्चितपणानं प्रतिगामींच्याकडून होत आहे. आता पवार साहेबांनी या बाबतीतली जी टक्केवारी ठरवली ती टक्केवारी कुठल्या आधारावरती ठरवली हे जरी आपल्याला सांगता येत नसलं तर मूळचा वारकरी संप्रदाय जो आहे त्याचं राजकीय भांडवल करून त्यामधून आपली पोळी भाजून घेता येते का याचा प्रयत्न काही विशिष्ट वर्गाकडून होत असेल तर तो प्रयत्न वारकरी निश्चित प्रमाणात होऊ देणार नाहीत. कारण वारकऱ्यांना बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा
वारकऱ्यांना शासनानं काय सुविधा दिल्या, वारकऱ्यांच्यासाठी शासनानं किती योजना राबवल्या, किती रुपयांचा खर्च केला, याच्याशी वाटेनं चालत येणाऱ्या आषाढीच्या वारकऱ्याशी काहीही देणं घेणं नसतं. तो त्या सुखसुविधाचा लाभ देखील घेत नाही. चिखलामध्ये ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ओढीनं चालत येणारा वारकरी, याला वारकरी आणि वैष्णव पंथाचे नियम हेच माहीत असतात. शासनानं केलेल्या कोट्यावधीच्या खर्चाशी त्याचं देणं घेणं नसतं. म्हणून काही लोक जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाचा राजकारणासाठी वापर करून घेणार असतील, तर तो मात्र वारकरी संप्रदायामधून कधीही सहन केला जाणार नाही. अशा प्रकारच्या भावना या संप्रदायातून उमटताना दिसून येत आहेत. म्हणूनच हवी तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळाची माती हनुकाठी, या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे हा समाज उद्विग्न झाला, तर राजकीय लोकांचं होणारं वारकऱ्यांमधली घुसखोरीची प्रक्रिया थांबवल्याशिवाय हा समाज राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. एरवी प्रतिगामी आणि पुरोगामी या विचाराचा वारकरी संप्रदायावरती पडलेल्या पगड्याचा विचार केला, तर पुरोगामी धर्मातून पुढे जाणारा वारकरी संप्रदाय यामध्ये प्रतिगामी लोकांची होणारी अलीकडची घुसखोरी ही निश्चितच वारकरी संप्रदायाला विचार करायला लावणारी आहे. इतकंच.